मात्र आहे कालच्या दिवसामध्ये उन्हात वाहिलेला आपण पाहिला या खेळपट्टीवरती खेळत असताना. स्ट्राईकला पाहतो रेवणात वाहिलेला आपण आणि नॉन स्ट्राईकला तेजस मडवी आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. तो गोलंदाजी मार्कवर रोशन हजारेला पाहतो आपण. VRCC उसाटणे हा संघ पहिला परती तिसरी मॅच पाहतो आपण. गेम ऑन करायचा पंच, जास्त उशीर करू नका आपण. फास्ट केला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. बॉल भिजला फुटला किंवा हरवला तर नवीन बॉल देण्यात येईल. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पाहावी जागे इथे. पंच आम्हाला शनी भोईर मत दाखवत असताना डब्यास्टीच्या बाहेर असलेला चेंडू हा येतोय. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक खुलं झालंय 1 या आकड्यावरती. रेवणात वाहिले स्टार खेळाडू आहे टीम गावदेवी शिरवलीचा. त्या बाजूला तेजस मडवीला पाहू आपण. भूषण पाटील असतील, आर्यन मडवी, उल्हास मडवी आणि कंपनी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर मॅच रंगतीये. यावेळेला शटाम पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू नो मॅच लँड मधून ट्रॅव्हल पहिल्या टप्प्यावरती जातोय. सीमारेषेच्या बाहेर पहिला रेवणाच्या बॅटमधून येतो हा चौकार. पहिला चौकार आलाय रेवणाच्या बॅटमधनं. इथनं चौकारानं मात्र आघात केलं मैदानाच्या आतमध्ये. P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळेस आणखीन एक बॅटची टॉपेज. इष्टांचं माग आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. नशिबाचा चौकार मात्र आता आलाय. इष्टरक्षक फंबल झाल्यानंतर इष्टांच्या मागे प्रोटेक्शन खराब पाहायला मिळालं आपल्याला. नशिबाचा चौकार आलाय. रेवणाच्या बॅटची एज लागली होती. टॉपेज पाहिले आपण. इष्टांच्या मागे खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि चौकार आलाय. पुढचा बॉल. यावेळी स्टेप डाऊन केले. सडन ग्राउंड खेळलेत. चेंडू निघून चाललाय. आणखीन एक सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार. फलंदाज रेवणाच्या बॅटमॅन येतो हा चौकार. 4 धावा. पुढचा बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतो डॉट बॉल. अत्यंत बाउन्स त्या चेंडूवरती पाहिला आपण. पुढचा बॉल. यावेळेस पल्लू स्क्रूप स्टाईलने उडवायचा होता चेंडूला, परंतु बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. हाही डॉट बॉल येतोय. जरी लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार जरी आले इथनं पुढे पूर्ण शांत राहण्याचं काम गोलंदाज करतोय मैदानाच्या आतमध्ये. P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. नक्कीच आमचे नेवाळी गावचे बिग सपोर्टर राजेश दादा भोईर यांचं तर शुभ आगमन झालंय त्या स्पर्धेच्या माध्यमातून. सरसाव यावेळेस सुद्धा चेंडू आणखीन एक येतो रनरच्या बॅटमधनं. हा संघर्षमय चौकार आणि षटक क्रमांक इथं पहिला संपन्न होतं P1चं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपल्याला जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती.
एक षटकांचा खेळ मध्ये संपलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. 17 का खतरा पाहायला मिळतोय आपल्याला. 17चा खतरा आपण पाहिला होता 17 नोव्हेंबर 2012 हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन. तर सलामीला फलंदाज आपण पाहतो. सलामीचा फलंदाज तेजस ऑन स्ट्राईकला पाहतोय. यंगस्टर फार कमी वयामध्ये तेजसने आपली छाप सोडली आहे मैदानाच्या आतमध्ये. या क्रिकेटच्या विश्वामध्ये तेजस मडवीला पाहतोय आपण. अनेक सारा मॅच तेजसच्या माध्यमातून पाहिल्या आपण. फलंदाजी असो गोलंदाजी असो तेजसने अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी. इथनं ऑन स्ट्राईक पाहतोय आपण आणि दुसऱ्या पिटूच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज समीर पाटील च्या नावाने हा संघ ओळखला जातो. VRCC उसाटणे हा संघ आपण पाहतोय. सेकंड स्पेल पिटूचं दुसरं षटक पाहतो आपण. समीर पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला बॉल मोठा फटका लॉक केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू नो मास लाईनमध्ये ट्रॅव्हल. पहिल्या टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय आणि सिंगल झाले. कमळे दुसरी मारली. दुसरी धाव. तर 40 धाव मात्र पूर्ण केली आहे मैदानाच्या आतमध्ये तेजस मडवीने. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. मिड विकेटला आपण पाहिला क्षेत्ररक्षक परंतु थ्रोपैकी तर लेट पाहिली आपण आणि 40 धाव मैदानाच्या आतमध्ये ऍड केली आहे. 2 धावेने पुढे धावा जाऊन पोहोचली आहेत. 19 या आकड्यावरती नेक्स्ट बॉल. मोठा फटका लॉक केलाय. चेंडू बऱ्याच काळ चेंडू नो मार्क्स लाईनमध्ये ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मग परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा लगत हा येतोय तेजसचा बॅटमधनं चौकार. पॉइंटच्या दिशेने चौकार पाहिला. यावेळेस आणखी एक तडाखा मिस टायमिंग आहे. चेंडू नो मार्क्स लाईन म्हणून ट्रॅव्हल. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचललाय फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये रेवणात वाहिले आणि आपण तेजस मडवीला पाहतोय. आखाडची आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि पिटूच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण समीर पाटीलला पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि यशकाच्या हातामध्ये विसावतोय. हा येतो डॉट बॉल. तरी मोठे फटके येत असले तरी कमबॅक करण्याचं काम गोलंदाजी केलं जाते समीर पाटीलच्या माध्यमातून. स्लोवर गतीचा चेंडू फसवा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय समीर पाटील ॲज द कॅप्टन संघाचा संघनायक. पुढचा बॉल समीर पाटील. यावेळेस स्टपआउट पण केल्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल इथे. 15 वर्षात असताना वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड केली. ती धावसंख्या धावकडे जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पथावर पाहतोय समीर पाटीलचा. नेक्स्ट बॉल. मोठा फटका लॉक केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूच्या अवाक्याच्या बाहेर निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आणखी एक चौकार. षटक क्रमांक मात्र इथं दुसरं संपन्न होतंय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि सर्कल पॉवर प्लेचे षटक मध्ये 2 षटक आपण पाहिलं. P2 P1 आणि P2
धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 15.00 सरासरी गाठली आहे मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच राजेशदादा भोईर मात्र खंबे समर्थक टीम परी 11 जय भोले नेवाळीचे मात्र तर सांगे कोड्यातील तिसरं षटक हाताळण्याचे साज्य आणि वैयक्तिक षटकाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी रोशन हजारेला पाहतो आपण हाय एंड कडनं. पहिला बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. मिस टायमिंग आहे. चेंडू नो मॅच लाईनवरून ट्रॅव्हल. पहिल्या टप्प्यावरती चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. मैदानाच्या आतमध्ये तरी मोठे फटके येत नसले तरी सिंगल डबल मध्ये इकडली जाते. मैदानाच्या आतमध्ये तेजस मडवी आणि रमनाथ वायलेच्या माध्यमातून पाहतो आपण. सेकंड स्पेल मध्ये आलाय स्वतःचं संगीत दुसरं षटक घेऊन आलाय. रोशन हजारेला पाहतो आपण. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करतो चेंडू ऑर्लॅंडो कार्पेट चाललाय. लॉंगाचं षटक सरकलाय मात्र आता सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे तेजस मडवीकरे. तेजस मडवीकर क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच आहे आणि तिसरं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. रोशन हजारे हाय बाय एंड कडनं सज्ज होतील. बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. चेंडू लाईनने खोदून काढायचा होता परंतु चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. हा येतोय डॉट बॉल. तेजस मडवीला इतर मात्र मोठ्या फटक्यापासून थांबवण्याचं काम गोलंदाजी मार्क मध्ये रोशन हजारे करतोय. VRCC उसाटणे संघ पाहतो आपण. शतरक्षण करतोय. यावेळेस हा ट्रॅकर होता. चेंडू ऑर्लॅंडो कार्पेट चाललाय. शतरक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा मानस आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये मैदानाच्या आतमध्ये. गुड चांगलं माझं कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्या घडताना पाहतोय रवनाथ वालेच्या माध्यमातून. खेळपट्टीमध्ये दोन्ही फर्नरचा विचार केला तर कॉलिंग असणं गरजेचं असतं कारण चुकीचा कॉल मात्र धोक्याची घंटी मैदानाच्या आतमध्ये मांडवत असते. चुकीच्या कॉलवरती विकेट येत असते रनआउटच्या स्वरूपात. पुढचा बॉल रोशन हजारे. यावेळेस मोठा फटका लॉक करता चेंडू पण सडनली बाउन्स झाला आणि यष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. तिसऱ्या षटकाचा विचार केला रोशनचा पूर्णपणे. 5 चेंडू हाताळतोय आणि 5 धावा खर्च करतोय. शेवटचा बॉल असेल. कमबॅक गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेस आणखीन एक हा ट्रॅकर पडल्यानंतर यशच्या हातामध्ये विसावतोय आणि षटक क्रमांक 30 संपूर्ण होतोय. 30 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे ती 35 धावा.
3 षटकांचा खेळ संपलाय. 35 आकड्यावरती धावफलक पुढे सरकलाय. सलामीची आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रेवनाथ वायले, तेजस मडवी. रेवनाथ वायलेच्या बॅटमध्ये 4 चौकार पाहिलेत. तेजस मडवीच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहिलेत आपण. तर 5 षटकांचे मॅच आहे. फायटिंग टोटल उभा करावा लागेल कारण टीम उसाटण्याचा विचार केला. VRCC उसाटण्याचा. समीर पाटीलचा संघ पाहतो आपण. नवीन गोलंदाज नेट नंबर 4 वरती प्रेम पाटीलला पाहतो आपण. 4थ्या षटकामध्ये पहिला बॉल हायवे एंडकडनं. रेवनाथ सज्ज. मोठा फटका लॉक करतो चेंडू आणि संपर्क झाला. सिंगल एकवडली गेली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट. आता तेजस मडवी ऑन स्ट्राईकला पाहतो आपण. इथनं संघर्ष करावा लागेल. इथनं धावा बनवाव्या लागतील कारण पहिला सामना पाहिला आपण. मांगरूळ विपक्ष घोळिवली या संघामध्ये तब्बल 86 धावांचं टार्गेट सेट केलं होतं टीम मांगरूळने. तिथनं सामना जिंकला मांगरूळने. त्याच्यानंतरचा सामना पाहिला आपण. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. झेलची संधी गमावता येणार नाहीये. टिपलाय झेल. संपलाय तेजस मडवीचा खेळ. विकेटचं पतन. तेजस मडवी बॅक टू पविलियन. पहिला धक्का टीम गावदेवी शिरवलीला. प्रेम पाटीलला विकेट मिळाली. आता तेजस मडवीची. नवीन फलंदाज नॅट नंबर 3 वरती भूषण पाटील ला पाहतो आपण. भूषण पाटीलच्या बॅटमध्ये धावा बनताना पाहायला मिळतीलच नक्कीच. भूषण पाटील विस्फोटक फलंदाज गावदेवी शिरवलीचा. नेक्स्ट बॉल प्रेम पाटील. मोठा फटका लॉक केलाय. चाबूक शॉट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रोटेक्शन आहे. टिपलाय झेल आणि संपलाय भूषण पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का टीम गावदेवी शिरवलीला. भूषण पाटील बॅक टू पवेलियन. दुपारच्या कडक उन्हामध्ये आपण सामना पाहतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल. नॅट नंबर 4 वरती आर्यन मडवीला पाहतो आपण. आर्यन मडवीकरनं इथनं पाहायला गेलं तर भरोसा दाखवला आहे. पॉइंटला पाहतो. झेल पकडला. मोठा फटका लॉक केलाय. मनगई ताकदीचा वापर. चेंडू निघून चाललाय. पहिला तडाखा आर्यन मडवीच्या बॅटमध्ये येतोय. हा दमदार षटकार. आर्यन मडवीने आलेल्या मैदानाच्या आतमध्ये छाप सोडली आहे. षटकार आलाय. प्रेम पाटील वरती आता हल्ला चढवलाय. नेक्स्ट बॉल. स्लोवर गतीचा चेंडू. आणखीन एक तडाखा. मिड विकेटच्या वर चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. दॅट इज षटकार. आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 48 धावा. आर्यन मडवीचा विचार केला. यंगस्टर आहेत. अंडर 19चा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. भरोसा दाखवलाय. मग भरोशाला पूर्णपणे उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेसचा फटका सुरेख आहे. आणखीन एक तिसरा लागोपाठचा षटकार. आर्यन मडवीच्या बॅटमध्ये तिसरा षटकार आणि आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक आपण पाहतोय आर्यन मडवीच्या बॅटमधनं. व्हॉट अ बॅटिंग.
तर आर्यनसाठी पारितोषिक आलंय बिंदास दादा शिसवे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज 3 षटकारसाठी आर्यन मडवीसाठी. नक्कीच काय फटकेबाजी पाहिले आपण. मिड विकेटच्या एक षटकार, लॉंगॉनच्या वरतून 2 षटकार पाहिले आपण आर्यनच्या बॅटमधनं. धावसंख्या धावाकडे जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावरती 54 धावा. तर 5व्या षटकामध्ये नवीन पाटील आले, आता गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतील. स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक आपण पाहतोय. आर्यनच्या बॅटमध्ये 3 षटकार पाहिले, 54 धावा धावपळी लागल्या गेल्यात. या षटकामध्ये किती धावा बनतील, कारण आघाडीचा फलंदाज रेवनाथ वाले ऑन स्ट्राईक. मोठा फटका लॉक करा. इष्टरक्षक समीर पाटील तिथे होते, मात्र समीर पाटीलकडनं चूक झाली. या सिंगल आली आहे, सिंगलने स्ट्राईक चेंज झाली आहे, स्ट्राईक रोटेट केली आहे आता आर्यनकडे. नक्कीच क्रिकेटमध्ये एकेका धाव्याला किती महत्त्व दिलं जातं. यावेळेसचा लिडिंग एज बॅटची आता मात्र चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक 3 टीम गावदेवी शिरवलीला त्याच्या बॅटमध्ये षटकार ट्रिक पाहिजे तो आर्यन. बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज परेश गायकर मैदानाच्या में दाखल. यावेळेस लाईन पाहावी लागेल, पण समादर्शक असताना वाईट बॉल येतोय. अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव स्कोर बोर्डवरती ऍड केली जाईल. आणि जी विकेट मात्र कॅरी केली आहे गोलंदाज नाही पाटीलने. मात्र पुढचा बॉल, मोठा फटका लॉक केलाय. चेंडू कव्हरच्या वर निघून चाललाय सी मार्शच्या बाहेर. आणखीन एक दमदार षटकार. नक्कीच मगाशीच आम्ही म्हटलं की धावा बनवाव्या लागतील, कारण हवेचा वेग प्रचंड आहे आजच्या दिवसामध्ये. आणि फलंदाजांना मात्र यावेळेस कोळवा टप्प्याचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. एक धाव कंप्लीट, दुसरीचं मानस. लॉंग ऑफ क्षेत्रक्षण थोडंसं फंबल पाहायला मिळालं आपल्याला. सिंगलचं धावेचं परिवर्तन डबलने केलं मैदानाच्या आतमध्ये. दुहेरी धाव. परेश गायकर बॅटचा पेस खोलतो. एक षटकार पाहिलाय परेशच्या बॅटमधनं आपण. रेवनाथ वाहिले मात्र आघाडीचा फलंदाज आपण पाहतोय. सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. स्लॉगरच्या षटकामध्ये दबाव बनवतोय मैदानामध्ये गावदेवी शिरवली संघ. पुढचा बॉल, मोठा फटका लॉक करायचा चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. आहे तो डॉट बॉल. इथनं कमबॅक केलाय गोलंदाज. नयन पाटीलला पाहतोय आपण स्लॉगरच्या 5व्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल. परेश ऑन स्ट्राईक. स्लोवर गतीचा चेंडू, फसवा चेंडू. नक्कीच अशा प्रकारची धाव नसणार आहे. पाच षटकं संपल्यात. 5 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले आहेत. 66 धावा आणि इथनं बनवायच्या टीम
हे 2 धावा येतील आणि 67 बनवल्या टीम गावदेवी शिरवल्याने आणि इथं बनवायच्या टीम VRCC उसाटणे या संघाला 67 धावा. खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण हे धावा बनवताना पाहू. VRCC उसाटणे संघाला समीर पाटीलचा संघ ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि एका बाजूला उल्हास मडवीचा संघ पाहतो आपण गावदेवी शिरवली. बॉलिंग अटॅक मध्ये आपण नक्कीच पाहू तेजस मडवी, भूषण पाटील, आधी मडवीला सुद्धा पाहू आपण. तर मांगरू संघ संगणक आणि बोंगळी संघ संगणक आपण या टॉस साठी यायचं आपण. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला मांगरूळ संघ त्यांच्या अगेन्स्ट बोंगळी संघ पाहणार आहोत आपण. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण या टॉस साठी. प्रत्येकी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या आपण. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला VRCC उसाटणे त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी शिरवली. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी शिरवली धावा बनवल्यात 66 आणि बनवायच्या टीम VRCC उसाटण्यात 67. गेम ऑन होतीये मैदानाच्या आतमध्ये. पहिला 55 षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज तेजस मडवी. तर बनवली टीमचा कॅप्टन आपण या. मंगळूर टीमचे कॅप्टन साहिल आमच्यापर्यंत पोहोचलेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मात्र बोनिवली टीमचा कॅप्टन आपण या योगेश दादा पाटील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये समीर पाटील आणि अंश पाटीलला पाहतो आपण. आघाडीची जोडी बनवायच्या तिथं 67 धावा टीम VRCC उसाटणे या संघाला. गोलंदाजी मार्क वरती पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिला चेंडू फेकण्यास सज्ज गोलंदाज तेजस मडवी. हाईबाईंकडनं पहिला बॉल फेस करेल अंशला पाहतो आपण. च्या नावाने संघ ओळखला जातो समीर पाटील. तर नॉन स्ट्राईकला पाहतो आपण आणि अंश पाटील ऑन स्ट्राईक. गेम ऑन होतीये. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल हाईबाईंकडनं तेजस मडवी. पहिला बॉल हाफ ट्रॅकर. चेंडू उडाला. उंच झेलची संधी. चेंडू नॉमासला ट्रॅव्हल. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव मात्र कंप्लीट केली आहे. डेंजर झोन मध्ये धावते समीर पाटील. कदाचित थ्रोफेकी चांगली झाली असेल. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर इथनं मात्र प्रश्न निर्माण झाला असता मैदानाच्या आतमध्ये. डेंजर झोन मध्ये धावतोय समीर पाटील. 2 या धावसंख्येने मात्र धावफलक खुले केलंय मैदानाच्या आतमध्ये. अंश पाटीलला पाहतो आपण. यावेळेसचा चेंडू दिशा पाहावी लागेल. दॅट इज संपार सिग्नल. व्हाईट बॉल होतोय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 3 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिलं 55 षटक प्रगती पथावर पाहतो आपण. तेजस मडवी वेगवान गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये प्रभावित करतोय.
पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्रशक्ती ते होते रेवतकडे चूक झाली नाहीये. पहिलं विकेटचं पतन. हंस पाटील बॅक टू पॅव्हलियन. तर नक्कीच रामाबैलाचे मालक आमचे योगेशदादा पाटील. बैलगाडी क्षेत्र असो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये योगेशदादांचं प्रेम आपण नक्कीच पाहिलं आहे. क्रिकेटवरचं प्रेम तर नक्कीच त्यांचा नवीन खरेदी आपण पाहतोय. रामाबैलाचे मालक स्ट्राईक रोटीत आता स्ट्राईकला फलंदाज त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. समीर पाटील ऑन स्ट्राईकला पाहतोय आपण. 67 बनवायचे आहेत. P1चं पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. तेजस मडवी हायवेकडनं नेक्स्ट बॉल. यावेळेस हा ट्रॅकर मिस टायमिंग आहे. झेलची संधी रेवनाथ वाहिले झेल खाली पकडलाय झेल. संपलाय समीर पाटीलचा खेळ. बिग विकेट डाऊन. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक दुसरा टीम VRCC उसटणेला. मोठी विकेट मिळाली आहे तेजस मडवीला. समीर पाटीलची विकेट मात्र कॅरी केली आहे. रेवनाथने सुरेख झेल पकडला. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आत नाही लागत असताना टीम VRCC उसटणेला. तर नवीन फलंदाज मोठा फटका लॉक करायचा चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला आणि यष्टीरक्षक उल्हास मडवीच्या हातामध्ये विसावतोय आणि आहे तो डॉट बॉल. P1चं पहिलं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. विकास पाटील मात्र यावेळेस आणखीन एक चेंडू सुरेख आहे. गतीमध्ये परिवर्तन केला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो चेंडू. हाई डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं P1चं समाप्त होत आहे आणि एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावपर्यंत जाऊन पोहोचली आहे. चार या आकड्यावर धावफलक जाऊन धावा पोहोचल्या आहेत. पहिला बॉल भूषण पाटील. सेकंड स्पेल P2 मध्ये आलाय. पहिला बॉल डॉट आला इथनं भूषण पाटीलचा. यावेळेस चेंडू नो मार्क्स लहान म्हणून ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर येतोय. संघर्षाचा चौकार. विनायक मात्र बॅटचा प्रेस ओपन करतोय. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. भूषण पाटीलवरचा हल्ला पाहतोय आपण. पुढचा बॉल हायवे एंडकडनं पाहतोय आपण. भूषण पाटील वेगवान आहे. सडन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय रेवनाथ वाहिले. तुला उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. P2चा दुसरा षटक मार्गस्थ पाहतो आपण भूषण पाटीलचा. 10 धावा लागल्यात धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण.
मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक पाहतोय आपण. भूषण पाटील हाताळतोय. सुरेख चेंडू फेकी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका लागला. बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल. संपलाय विनायक सकेल. आणखीन एक धक्का टीम VRCC उसाटे संघाला. तर बुलढाणा टीमचं कॅप्टन आपण या टॉस साठी आपला शेवटचा कॉल असेल. नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 वरती प्रेम पाटील आता आलेत. 67 धावा बनवायच्या आहेत इथनं टीम VRCC उसाटणे या संघाला. आणि धावसंख्या धावपळी जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. दुसरं पिटूचं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. आणि या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. अद्यापि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथनं एकाच मोठा फटका घ्यावा लागेल. भूषण पाटील या वेळेस मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु दिशा पाहिली जाईल पंचामत दर्शवत असताना. हा येतोय वाईट बॉल. वाईट बॉल आलाय आता. इथनं मात्र भूषण पाटीलने वाईट बॉल फेकलाय. अतिरिक्त धाव स्कोरवरती ऍड केली जाईल. पुढचा बॉल भूषण पाटील सज्ज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फटका. बॅटची लिडिंग आहे. चेंडू बऱ्याच काळामध्ये झेलची संधी. विशाल मात्र तिथे होते, परंतु विशाल करणं झाली आहे चुकी आहे. इथनं मात्र झेल सोडलाय विशाल मात्रेने. मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटीलचा झेल सोडलाय. नक्कीच प्रेमच्या बॅटमध्ये जर धावा बनल्या तर नक्कीच हा झेल खूप मागात पडेल टीम गावदेवी शिरवली या संघाला. नेक्स्ट बॉल. मोठा फटका लॉक करता चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला. पंचांकडे अपील केली जाईल. या फलंदाज मात्र इथनं बाद होईल. विकेट क्रमांक मात्र 3 टीम VRCC उसरण्या संघाला. आणखीन एक धक्का. विकेटचं पतन. आणि षटक क्रमांक मध्ये मॅन्डेटरी पॉवरचं 2 षटकं संपली आहेत आणि धावसंख्यामध्ये धावा लागल्या आहेत. 12 या धावपळ जाऊन पोहोचलाय. ते टॉस केला जातोय आमच्या इथे. एका बाजूला बोहनवली त्यांच्या अंगेस मांगरूळला पाहतोय आपण. तर नाणेफेकी जिंकली टीम मांगरूळने. तर 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होते सज्ज होतील गोलंदाज. 3 सेकंड स्पेल मध्ये संघिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक 2ऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क होते सज्ज तेजस मडवी. पहिला बॉल. मोठा फटका लॉक करायचा होता. पंचामत दर्शक असताना इथे येतोय हा अतिरिक्त बॉल. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. इथे धावा बनल्या नाही आहेत. इथं धावा बनवाव्या लागतील. एखाद्या खेळाडूला मात्र इथे जिम्मेदारी घ्यावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके दाखवावे लागतील. कोलर टप्प्याचा चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल केल्यानंतर कापेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक परेश गायकर तिथे होते. पहिल्या टप्प्यावरती चेंडू उचलला, फेकला आणि या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्या आहेत. पहिल्या बॉलचे 2 धावा आलेत. मात्र आता इथनं मोठे फटके दाखवावे लागतील फलंदाजांना. धावा बनवायच्या आहेत. यावेळेस शटडाऊन पूल करण्याचा प्रयत्न, दिशेचा प्रयत्न, पण तो बॅटची लिजिंग आहे आणि फलंदाज इथनं बाद होईल. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर टीम VRCC उसटण्याचा. आणखीन एक धक्का. तेजस मडवीला विकेट मिळाली. आता प्रेम पाटीलचे विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय.
नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असेल इथे. याची नोंद घ्या सर्व संघ. तर स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. जय खांडेश्वर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा पाहतोय. जय खांडेश्वर चषक 2026 हे पर्वात आजचा पहिला दिवस पाहतोय आपण. पुढचा बॉल तेजसचा. मोठा फटका लॉक करता बॅटची लिडिंग एज. शतशक नाही तिथे मुंबई असल्यानंतर ट्रॅव्हल. तिला उचलतील फेकतील तोपर्यंत ही येते सिंगल. आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट आता मैदानाच्या आतमध्ये होत असताना नवीन फलंदाज एंटर झाल्यात खेळपट्टीवरती. यशला पाहतो आपण. समीर पाटीलचा संघ VRCC उसाटणे संघ त्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहिली. सरपंच चषक 2025 पाहिला आपण. यावेळेसचा बॉल दिशा पाहावी लागेल इथे. पंचामा दर्शक असताना येतोय. दॅट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. नक्कीच VRCCच्या माध्यमातून आपण अप्रतिम स्पर्धा पाहिली. सरपंच चषकाचं आयोजन मात्र प्रकाश जोजातील ते सामने पाहिले आपण. पुढचा बॉल भूषण पाटील तेजस मडवी. यावेळेस माझा चेंडू आकाशच्या लाईनने खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक मात्र ते संपन्न होतं तेजस मडवीचा. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. विकेटचं पतन झाले. मैदानाच्या आतमध्ये मात्र धक्का क्रमांक 5 लागत असताना टीम VRCC उसाटणे या संघाला लागतो धक्का क्रमांक 5. आणि पूर्णपणे सामने शिरकाव करतोय टीम गावदेवी शिरवली या संघा. निर्णायक षटक फेकत त्याच्यास मडवी नाहीत ना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. महत्वाचे विकेट मात्र कॅरी केले त्याच्यास मडवीनं. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये भूषण पाटीलने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. तर गोलंदाजी मार्कवरती आर्यन मडवीला पाहतो आपण. पहिला बॉल लॉक केलाय. समोरच्या दिशेने षटक आहेत तिथे चुका मात्र होणार नाहीयेत. आणखीन एक धक्का. विकेटचं पतन. सामन्यामध्ये पूर्णपणे मजा राहिली नाहीये. एका बाजूला सरकत असताना सामना पाहतो आपण. मग मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आपण पाहतोय. एका चेंडूमागे एक धाव सुद्धा कधी कधी होत नसते. एका चेंडूमागे 6 धावा हवा सुद्धा षटकार पाहिलाय. अद्याप फाईट करतोय VRCC उसाटणे या संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका लॉक केलाय. मनगडी ताकदीचा वापर. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. षटकार. नक्कीच मगाशीच म्हटलं आम्ही क्रिकेटला म्हटलं गेलं तर सरड्यासारखा रंग बदलणं हा क्रिकेट आपण पाहतोय. आणि षटकार मात्र आता आलाय. बॅटचा प्लस ओपन केलाय. इतने मोठे फटके मारावे लागतील. धावा बनवाव्या लागतील. यावर आणखी एक तडाखा. शतशक आहेत तिथे परेश. चुका मात्र होणार नाहीयेत. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. समीरचा खेळ सनीचा खेळ. आणखीन एक धक्का टीम VRCC उसाटणे संघाला. दमदार